नमस्कार मित्रांनो, मी अमोल ठाकरे. मित्रांनो, केंद्र शासनाकडून तुम्हाला रेशन धान्य मोफत दिलं जात आहे आणि पुढील 5 वर्षसुद्धा हे रेशन धान्य मोफत मिळणार आहे. आता भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की जे दुकानदार आपल्याला रेशन देत आहे ते बरोबर देत आहे की नाही, सरकारकडून किती येतो आहे आणि मला किती दिले जाते, हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फक्त 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता. आणि दुकानदार जे देत आहे आणि तुम्हाला जे मिळतं आहे त्यामध्ये काही फरक असेल तर तुम्ही त्याची तक्रारसुद्धा करू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहे की तुम्हाला रेशन धान्य हे किती मिळतं हे तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता फक्त 2 मिनिटांमध्ये. तर हेच पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये या. इथे आल्यानंतर सिम्पली इथे मेरा राशन हे ॲप इन्स्टॉल करून घ्या. हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करा. ओपन केल्यानंतर हे ॲप तुमच्या सामने खुलून जाणार. त्यानंतर उजव्या साईडला जे 3 डॉट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि जे काही तुमची लँग्वेज आहे म्हणजे भाषा आहे ती सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर लाभ माहिती यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर किंवा रेशन कार्ड नंबर माहीत असेल तो पण. घरच्या कुणाही व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकला तरी चालेल. टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लीज वेट किंवा थोडा वेळ प्रोसेसिंग घेईल आणि त्याच्यानंतर तुमच्यासमोर सकाळी ओपन होईल. तुमचं राज्य, जिल्हा, रॅशन कार्ड नंबर, कोणत्या महिन्याचा वाटप आहे तो आणि चालू महिन्यातील प्रवेशाचा तपशील म्हणजे किती किलोग्राम किती धान्य तुम्हाला मिळेल हे तुम्हाला इथे दिसेल. तर अशा प्रकारे तुम्हाला किती धान्य गव्हर्नमेंटकडून मिळत आहे आणि राशन दुकानदार आपल्याला खरोखरच किती देत आहे हे पाहू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.